शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोडेगाव इथं जाहीर सभा घेतली। विकासाचे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करावं। विरोधी पक्षाचा उमेदवार कुठलेही प्रश्न मार्गी लावू शकत नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल केला आहे। ही निवडणूक देशाची सूत्र कोणाच्या हातात द्यायची, देश कोण योग्य दिशेने घेऊन जाईल याबाबतची आहे। सत्तेतून प्रश्न मार्गी लागतात म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत असं पवार यांनी यावेळी सांगितलं। आम्ही सगळेजण तुमचे प्रश्न सोडवण्याच्या करता खूप काही प्रश्न त्या ठिकाणी आहेत। विशेषतः भीमाशंकर अभयारण्याचा प्रश्न केंद्राच्या माध्यमातून सोडवावा लागेल। आम्ही शिफारस करू, जिथं लोकांच्या भावना असतात तिथं आपण हायगाई करत नाही। फक्त तुम्ही कुठेही जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार करू नका, त्यांच्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका। जे देतात काँग्रेसवाल्यांनी इतके दिवस अल्पसंख्याकांची फक्त मतं घेतली, बाकी काही दिलं नाही, नुसतं तोंडाला पानं पुसायचं काम केलेलं आहे।